आपल्या चर्चेकडे वळूया। पत्ते खेळणं हा तसा सर्वसाधारणपणे गुन्हा नव्हे, पण ते कुठे खेळावे, कसे खेळावे, कुणासोबत खेळावे या सगळ्यावरून त्याच्या नैतिकतेवर प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात। यावेळी या पत्त्यांवरनं राजकारण झालं, कारण पत्ते खेळताना सापडले चक्क राज्याचे कृषी मंत्री, आणि तेही अधिवेशन सुरू असताना भर सभागृहात। अर्थात टीका, चर्चा, आरोप प्रत्यारोप होणारच आणि होत आहेत सुद्धा। त्याही पुढे जाऊन हाणामाऱ्या झालेल्या दिसून आल्या। कृषी मंत्र्यांच्या या कारनाम्यावर कारवाईची मागणी करण्यासाठी गेलेल्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला। या मारहाणीमध्ये आघाडीवर असलेले सूरज चव्हाण यांना अजित पवारांनी सर्व पदांचा राजीनामा द्यायला सांगितलं। पण कृषी मंत्र्यांचं काय? बरं, त्यांचा हा पहिला अपराध नव्हे। शेतकऱ्यांच्या भावना दुखावणारी त्यांची वक्तव्य सोशल मीडियामध्ये अजूनही व्हायरल होत आहेत, ज्यात आता सभागृहात टाकलेला हा रमीचा डाव, त्यावर दिलेलं तोकडं स्पष्टीकरण राज्यातल्या शेतकऱ्याची चेष्टा चालली आहे का? बरं, यावर विचारलं असता अजित पवार ब्र न काढता निघून जातात। त्यांचे कृषी मंत्री काही बाई स्पष्टीकरण देत तुम्हीच कसे चुकीचे हे सांगायचा प्रयत्न करतात। त्यांचे कार्यकर्ते जाब विचारायला आलेल्या मुलांना बेदम मारहाण करतात। काय चाललंय काय? या मारहाणीचं समर्थन नाहीच होऊ शकत। तिथे कारवाई झालीच पाहिजे, पण कृषी मंत्र्यांचं काय? त्यांच्यावर कारवाई होणार की नाही? कृषी मंत्र्यांचे किती अपराध अजित पवार आणि मुख्यमंत्री पोटात घालणार आहेत आणि का, कशासाठी? हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय। आणि या संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील, माजी आमदार आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या विद्या चव्हाण, आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर आपल्यासोबत आहेत। मी सुरुवातीला रुपाली ठोंबरे यांच्याकडे रुपाली ठोंबरे पाटील, अजित पवारांनी सूरज चव्हाण ज्यांचा व्हिडिओवरती हाणामारी करताना अगदी ते कॅप्चर झालेले आहे, तो व्हिडिओ समोर आला, त्यांनी तत्परतेने कारवाई केली, त्यांच्या सगळ्या पदांचा राजीनामा वगैरे घेतला, समजलं। कृषी मंत्र्यांचं काय? त्यांच्याबाबत 2 दिवस होऊन गेले, ब्र नाही काढत आहेत। यापूर्वीची त्यांची वक्तव्य ब्र नाही काढण्यात आलेला, का असं होतंय? कृषी मंत्र्यांच्या आधीची वक्तव्य ही सगळी आहेच, परंतु त्यांचा रम्मी खेळण्याचा जो काही व्हिडिओ तो काल सकाळी प्रसारित झाला, आणि तो काल प्रसारित झाल्यानंतर माध्यमावर त्याच्यावर मला वाटतं रोहित पवार यांनी तो ट्विट केला होता। निश्चितच कृषी मंत्र्यांनी विधान भवनामध्ये अशा पद्धतीने रम्मी खेळणं हे चूकच आहे, आणि वेळोवेळी अजितदादांनी कृषी मंत्र्यांना सुद्धा त्यांनी केलेल्या चुकांची त्यांना तंबी दिलेली आहे। आता या व्हिडिओच्या माध्यमातून अजितदादा काय कारवाई करणार ती कळायच्या आत, म्हणजे होण्याच्या आतमध्ये कालचा लातूरमध्ये हा प्रसंग घडला की जो अत्यंत दुर्दैवी होता। निश्चित छावा संघटनेच्या आमच्या त्या बंधूंना निवेदन देण्याचा अधिकार आहे, लोकशाहीने त्यांना तो अधिकार दिलेला आहे, त्यांनी तो दिला, परंतु काही बाहेर गेल्यानंतर जो काही प्रकार घडला आणि ज्या प्रकारामध्ये दोन्हीकडून म्हणजे जी काही मारामारी झाली त्याच्यामध्ये त्या छावा संघटनेचं निवेदन सुद्धा सुनील तटकरे साहेबांनी स्वीकारलं होतं। त्याच्यामध्ये कुठेही निवेदन देऊन गेल्यानंतर कोणताही वाईट प्रकार तिथे घडलेलाच नव्हता, परंतु निवेदन दिल्यानंतर जो प्रकार घडला त्याच्यामध्ये जो सूरज चव्हाण मारताना दिसत आहे त्याची ती तक्रार छावा संघटनेच्या इतर आमच्या संघटनेच्या सहकाऱ्यांनी बंधूंनी थेट अजितदादांकडे केली होती, आणि अजितदादांनी तात्काळ त्याच्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सूरज चव्हाणला मुंबईला बोलून जी कारवाई करायची आहे, म्हणजे पक्षात राहून अशा पद्धतीचं मारहाणीचं समर्थन तर नाही, त्यांचा राजीनामा तर घेतला, आणि जी काही कायदेशीर कारवाई म्हणजे गुन्हा दाखल करण्याची जी प्रक्रिया आहे ती सुद्धा केलेली आहे। कोकाट्यांच्या बाबतीत येणाऱ्या या काळामध्ये निश्चितच अजितदादा जी काही त्यांचा जी भूमिका असेल किंवा जी कारवाई असेल ती घेतील, त्याच्यामध्ये अजितदादांनी दाखवून दिलेला आहे। पण मुद्दा आहे ते कारवाई करतील, तुम्ही म्हणताय त्यात शंका नाही, त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो। तत्परता गेली कुठे? सूरज चव्हाणांवरती काही तासात कारवाई होते, आणि कृषी मंत्री ज्यांचा व्हिडिओ समोर आलाय, ज्यांच्या राजीनाम्याची मागणी होतीये, ज्यांच्यावरती शेतकऱ्यांचा एवढा रोष आहे, त्या बाबतीत कारवाईला एवढा वेळ का लागतोय? शेतकऱ्यांचा रोष निश्चितच आहे, लक्षात घ्या। जी काही परिस्थिती आहे त्याच्यावरनं प्रत्येक शेतकरी पुत्र असेल किंवा शेतकरी ही मागणी करत असतात, परंतु जो व्हिडिओ आलाय तो व्हिडिओ माफ केला आहे का नाहीये,
ते काय ते रम्मी खेळत होते की नाही, या आलेल्या परिस्थितीची खात्रीजमा तर करणं गरजेचं आहे ना. आणि सुरत चव्हाणवर तत्परेने म्हणजे ते काल संध्याकाळी जो प्रकार झाला, ज्या पद्धतीने सगळे व्हिडिओ माध्यमावर आले, त्याच्यानंतर मला वाटतं आज दुपारी तातडीने सुरत चव्हाणला बोलून त्या घटनेची माहिती घेऊन त्याचे सगळे व्हिडिओ तपासून दादांनी तत्परतेने त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. त्याच पद्धतीने विधान भवनामध्ये जे काही गैरकृत्य घडलेलं आहे, जे मंत्र्यांकडनं घडायला नको होतं, त्याचीही खात्री आणि तपास योग्य माहिती घेऊन त्यांच्यावरही कारवाई करतील. कारवाईची प्रतीक्षा असेल. रविकांत तुपकर, आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रतिनिधी रुपाली ठोंबरे आपल्याला सांगत होत्या, समाधानी आहात का तुम्ही या स्पष्टीकरणावरती? अशा प्रकारे इतका वेळ कारवाईला लागणं हे योग्य वाटतंय का? मला असं वाटतं की सत्तेतल्या नेत्यांनी खूप संयमानं वागलं पाहिजे, कारण सत्तेतल्या नेत्यांनी सगळ्यांचं ऐकून घेणं, एखादा माणूस चिडला रागावला तरी त्याला शांत करणं किंवा त्याच्या भावना समजून घेणं, हे काम सत्ताधारी नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे. आणि काल जो लातूरमध्ये प्रकार झाला, छावाचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांना जी बेदम मारहाण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली, या घटनेचा मी सगळ्यात पहिले निषेध करतो. आणि आमच्या सगळ्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या मनाला ही घटना लागून गेलेली आहे. ठीक आहे, आंदोलन करताना एखाद्या कार्यकर्त्याचा इकडे तिकडे होऊ शकतं, पण त्याचा हेतू समजून घेतला पाहिजे, या मताचे आम्ही आहोत. आणि अशा पद्धतीनं काय तुम्ही संदेश देताय महाराष्ट्राला? राणा संस्कृती नव्यानं उदयाला येते की काय, असं चित्र तयार होत आहे. आणि कृषी मंत्र्यांचा विषय जो आहे, कृषी मंत्र्यांना वारंवार माननीय अजितदादांनी सूचना केलेल्या आहेत, तंबी दिलेली, पण ते सुधारायलाच तयार नाही. आज महाराष्ट्रातला शेतकरी अडचणीत आहे, लक्षात घ्या. घुमणी आळीनं सोयाबीनचं पीक फस्त केलंय, अनेक सीड्स कंपन्या, बोगस कंपन्या उदयाला आल्या, सीड्स उगवलेले नाही, दुबार तिबार पेरणी झालेली आहे, पीक कर्ज अजून 30-32% पुढे जायला तयार नाही, सोयाबीनला भाव नाही, सगळ्या बाजूने शेतकरी अडचणीत आहे. असं असताना कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन दिलासा देणं आवश्यक आहे. किंबहुना भीक नको पण कुत्रावर, अशी म्हणायची वेळ आमच्या शेतकऱ्यांवर आलेली आहे. विधान भवन हे सर्वोच्च सभागृह आहे आणि त्या सभागृहामध्ये लोकशाहीची जी गरिमा आहे ती जोपासल्या गेली पाहिजे. मुळामध्ये ते रमी खेळत होते की नव्हते हा भाग नंतरचा आहे, पण मोबाईल खेळायचं ते ठिकाण आहे का? माझं तर म्हणणं आहे की आमदारांना मोबाईलच देऊ दिलेले पाहिजे, याच्यामध्ये त्यांचे मोबाईल बाहेर ठेवलं पाहिजे, सिरियस मोडवर काम केलं पाहिजे ना तिथे. आणि कृषी मंत्र्याचा जरी विषय नसेल, कॅबिनेटमध्ये सगळे विषय असतात, पण सगळे कॅबिनेट मंत्री असतात की नाही, मग सभागृहामध्ये दुसऱ्याही विषयाचं जर काही चर्चा सुरू असेल तर त्याचे मुद्दे काढणं, ते नोट डाऊन करणं, लक्ष ठेवणं, हे त्यांचं काम आहे ना. असं कसं काय ते बेधुंदपणे कॅबिनेट मंत्री आपल्या मोबाईलवर खेळतात किंवा मोबाईल बघतात, हे चूक आहे. आणि महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये या विषयाला घेऊन संताप आहे. असं आहे की या सगळ्या घटनांमुळे आता दादांनी तर काही त्यांना ऐकायला सांगितलं नाही, पण याच्यामध्ये पक्षाची प्रतिमा खराब होते, किंबहुना सरकारची पण प्रतिमा खराब होते आणि जनतेच्या मनामध्ये सरकारबद्दलची चीड निर्माण होते आहे. काल झालेल्या घटनेबद्दल आम्ही सगळे शेतकरी पुत्र प्रचंड निराश आहोत आणि माझी स्पष्ट भूमिका आहे की दादांनी मध्ये कडक भूमिका घ्यावी, अशी दादांकडे आमची विनंती आहे. बरं, विद्या चव्हाण आहेत आपल्यासोबत. विद्याताई, त्यांचं असं म्हणणं आहे की तो व्हिडिओ मॉर्फ झालाय का किंवा कुणी केलाय, कुठल्या हेतूने केलेला आहे, त्याची सत्यासत्यता तपासून मगच ही कारवाई केली जाईल. पटतंय का तुम्हाला? कारवाई होईल असा विश्वास वाटतोय का? नाही, व्हिडिओ मॉर्क वगैरे काही नाहीये. मला एवढंच सांगायचं आहे की कृषी मंत्री अत्यंत बेजबाबदारपणे वागलेले आहेत आणि आता हे एकदा दोनदा झालेलं नाहीये, गेले अनेक वेळा झालेलं आहे. आपल्याला माहिती असेल त्यांनी जे जे उत्तरं दिले, कुठे कशाचे ढेकळाचे पंचनामे करणार का, कृषी मंत्री म्हणजे काय ओसाडगावची पाटील की, असं जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी सोडून द्यावा ना, स्वतःहून राजीनामा देऊन टाकावा की तुम्हाला हे खातं नाही आवडलंय, तुम्हाला ते पेलवणारं नाहीये. आणि शेतकरी महाराष्ट्रातला इतका अडचणीत आहे, जवळजवळ रोजचे 7-8 शेतकरी आत्महत्या करताय. शेतकरी म्हणतायत कर्जमाफी करा, आमच्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे, या सगळ्या प्रश्न राहिलेत बाजूला. आणि हे फक्त कोकाट्यांच्या बाबतीत नाहीये. माझं तर म्हणणं आहे की विधानसभेमध्ये जर तुम्ही चित्र बघितलं तर आमदार इतके कमी हजर असतात, मंत्री पण वेळेवर उत्तर द्यायला येत नाहीत. बोलवायला लागतं की आता ही लक्षवेधी लागली, याचे मंत्री बोलवा, त्याची मंत्री बोलवा. आणि आमदारांना असं वाटतं की हा आमचा प्रश्न नाहीये, आम्ही कशाला बसायचं सभागृहामध्ये. अरे पण तुम्ही महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे लोक आहात, तुमच्याकडे सत्ता आहे आणि तुमच्याकडे म्हणजे तुम्हाला आमदार म्हणून निवडून दिले, तर इतर प्रश्नांमध्ये पण तुम्ही बोललं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. परंतु हे नाहीच आहे. म्हणजे आम्दार असो, मंत्री असो, सिन्सिअरपणा कोणामध्ये दिसत नाहीये.
आणि तो दिसणं आवश्यक आहे. कृषीचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न समजले पाहिजेत. आज ओला दुष्काळ, किती गारपीट झाली, अमकं झालं टमकं झालं, सारखं शेतकऱ्यांच्या मागे हातून निसर्ग लागलेला आहे. आणि कृषी मंत्री जर इतका बेफिकीर असेल तर मला असं वाटतं हे अगदी चुकीचं आहे. आणि अजितदादा स्ट्रिक्ट आहेत. अजितदादांनी त्यांना भरपूर संधी दिलेली आहे. खरं तर अजितदादाने आता ताबडतोब, आणि सूरज चव्हाणांचा राजीनामा घेण्यापेक्षा यांचा आधी राजीनामा घ्यायला पाहिजे. एखादं चांगलं जो केपेबल असेल, ज्याला काय त्या कृषी मधलं समजत असेल, अशा माणसाला द्या ना तुम्ही. परंतु ह्यांना मंत्री करायचा एवढा अट्टहास काय? हे ज्यांना शेतीचे प्रश्न कळत नाहीये, जे शेतकऱ्यांच्या प्रश्नांची ज्यांना काही देणं घेणं नाहीये, अशा लोकांना तुम्ही मंत्रीपद कोणाला तरी द्यायचं. बाबा नाशिकला 1 मंत्रीपद, 2 मंत्रीपद द्या, इकडे द्या तिकडे द्या, असं जी खिरापत वाटण्याचा प्रकार आहे ना, हा शेतीच्या बाबतीत नाही. शेतीच्या बाबतीत अतिशय संवेदनशील असलं पाहिजे. शरद पवारांच्या पक्षामध्ये तुम्ही एकदा होता, आता जरी तुमचा वेगळा गट केला असेल तर स्वतः शरद पवार शेतावरती जाऊन, बांधावरती जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घ्यायचे, आणि त्यांनी तसं काम केलेलं आहे. स्वतः कृषी मंत्री असताना त्यांनी आणि मनमोहन सिंगांनी जी कर्जमाफी केली ती सगळ्यात मोठी कर्जमाफी केली. उदाहरणं भरपूर आहेत द्यायची झाली तर, कारण आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये अनेक कृषी मंत्री झालेत, शेतीच्या प्रश्नावरती अनेकांनी काम केले, अनेक प्रश्न अजूनही न सोडवता तसेच राहिलेले आहेत. पण इतका बेजबाबदारपणा तुम्ही जसं म्हणताय तसं कृषी मंत्र्यांकडनं अपेक्षित नाहीये, किंबहुना तो त्या अक्षम्य आहे. रुपाली ठोंबरे, ज्या वेळेला हा व्हिडिओ समोर येतो त्यानंतर कृषी मंत्र्यांचं स्पष्टीकरण काय येतं की मी रमी खेळत नव्हतो, तर मी YouTube बघत होतो, आणि YouTubeवरती ज्या जाहिराती येतात त्या जाहिरातीमध्ये रमीची जाहिरात आलेली होती, जी मी स्किप करत होतो, ज्याला ते स्काईप करत होते असं म्हणत होते. ठीक आहे, YouTube बघत असले तरी ते सुद्धा अक्षम्यच आहे की सभागृह ही काही YouTube बघायची जागा आहे का? आणि वर त्यांचं स्पष्टीकरण, आता विद्याताईंनी जो शब्द वापरला, इतक्या बेफिकीरपणे येतं. त्या बेफिकीरच्या जोरावर तरी अजित पवारांनी त्यांना टेम करणारी 2 वाक्य उच्चारायला हवी होती. आम्ही कारवाई करू, आम्ही काय त्यांना समज देऊ, जे काय असेल ते. अजित पवार कुठलंही उत्तर न देता मीडियासमोर निघून जातात. काय होतं लक्षात घ्या, मीडियाने जे अजितदादांना प्रश्न विचारले ते मला वाटतं पुण्याच्या विधान भवनाच्या मीटिंगच्या दरम्यान विचारलेले आहेत. त्याच्यामुळे त्या प्रकरणाची माहिती जोपर्यंत अजितदादांना मिळत नाही किंवा ती ते खात्री करून घेत नाही तोपर्यंत स्टेटमेंट देणं योग्य नसेल असं दादांना वाटलं, म्हणून ते उत्तर मिळालं नाही. सकाळची घटना आणि संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्यांना जर माहिती मिळत नसेल तर मग त्यांच्या क्षमतेवर तुम्ही प्रश्न उपस्थित करताय रुपालीताई. ऐका ना ताई, मीटिंग 4 वाजता सुरू झाल्यानंतर कौन्सिल हॉलमध्ये जर मीटिंग सुरू असेल तर तुमच्या या प्रकरणाची किंवा मीडियाची माहितीची जी काही आहे ती कशी काय मिळू शकेल? कारण का सूरज चव्हाणांचा पण मारहाणीचा व्हिडिओ हा रात्री मिळाला आम्हाला. हा प्रकार जेव्हा घडला तेव्हा पुण्यामध्ये आम्ही दुसऱ्या कार्यक्रमामध्ये होतो. त्यामुळे या कार्यक्रमामध्ये जर किंवा आपण मीटिंगमध्ये व्यस्त असू तर याच्यात कार्यक्षमतेचा विषय येतो कुठं ताई? हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा तुम्हाला सांगते की कोकाटे साहेबांनी आतापर्यंत जे काही विधानं केली त्याच्यावर माननीय अजितदादांनी त्यांना सक्त ताकीद दिलेली आहे, त्यांना बोललेले आहेत. बरं, जे काही ज्यांना मंत्रिपद दिली जातात ती अशी थोडीच आहेत की तिथे परंपरांनी त्यांनी त्यांच्यावर काम केलेलं असतं. कोकाटे साहेब स्वतः वकील आहेत. दादांना ते निवडून आल्यानंतर आमच्या पक्षातले बाबा ते चांगलं काम करतील. आता ते काम करत असताना त्यांच्या ज्या झालेल्या चुका आहेत त्याच्यावर निश्चितच सर्वसर्वी माननीय अजितदादा निर्णय घेतील, कारवाई करतील. कारच्याच कारवाईनी आपण बघा की जी मारहाण करण्यात आली त्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्याचं म्हणजे डायरेक्ट त्यांच्यावर कारवाई केलेली आहे, समर्थन केलेलं नाही. निश्चितच सत्तेत असल्यामुळे जो कोणी आपली मागण्या मागायला येईल, आंदोलन करायला येईल, शांतपणे ऐकून घेणे आणि प्रशासकीय ह्याच्यातनं आपला कामाचा दर्जा दाखवणे हीच अजितदादांची पद्धत आहे. परंतु कुठला एक पदाधिकारी त्याला सहन झालं नाही म्हणून त्यांनी मारामारी तिथे केली. त्याची तक्रार आल्यानंतर तातडीने अजितदादांनी त्याच्यावर कारवाई केलेली आहे आणि कोकाटे यांच्यावर सुद्धा त्या संदर्भात मध्ये पक्ष त्या पद्धतीने कारवाई करेल. परंतु तुमचं म्हणणं असेल आत्ताच कारवाई करा किंवा विद्याताई सांगतात तसं, शरद पवार साहेबांची तुलना कोणाशी होऊ शकत नाहीये. ते ज्येष्ठच नेते लक्षात घ्या. पण कोकाटे हे वकील आहेत आणि वकील असून
ते चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांचं, बहुतेक ते शेतकरी पुत्र पण असतील की शेतकऱ्यांचे प्रश्न जाणू शकतील, त्याला न्याय देऊ शकतील असं वाटलं म्हणूनच त्यांना मंत्रीपद दिलं. आता त्यांनी त्याच्यात अक्षम चुका केल्यात तर निश्चित त्यांच्यावर कारवाई ती केली जाणार आहे. रुपालीताई, असे किती अपराध त्यांचे पोटात घालायचे? काय गरज नाही एवढे अपराध पोटात घालायची. नाही, अपराध पोटात घालणे, हे बघा आतापर्यंत त्यांनी जे काही बोलले किंवा जी वक्तव्य केली ती अत्यंत चुकीची होती. त्यावेळी अजितदादांनी त्यांना सक्त ताकीद दिलेली होती. आता हा जो कालपासून जो व्हिडिओ आलेला आहे, तुम्ही विधान भवनामध्ये रमी खेळा, व्हिडिओ युट्यूब बघा, नाहीतर सिनेमा बघा, नाहीतर अजून काही बघा, ते पदाला शोभणारं नाही. त्याच्यामुळे त्यांच्या या चुकीवर सुद्धा त्याच्यावर निश्चित वरिष्ठ नेते, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री कारवाई तुम्हाला करताना दिसतील. चला, एक नक्की आहे की पक्षाने त्यांचा स्टान्स क्लिअर केलेला आहे की जे काही कृषी मंत्र्यांनी केलंय ते त्यांच्या पदाला शोभनीय नाही. आता इथून पुढे कारवाईची गोष्ट. विद्याताई काही बोलत होत्या. विद्याताई, नाही, मला तेच म्हणणं, समज किती दिवस देणार त्यांना, कितीदा समज देणार, कितीदा समजून सुद्धा समज जर त्यांना होत नसेल आणि ते स्वतः तिथे बघतोय आपण की रमी खेळताना दिसतायत, तर ते काय म्हणतात, स्किप करत होतो, अमकं करत होतं. अहो, तुम्ही मोबाईलवर काय बघताय? सभागृहाच्या चर्चेमध्ये ऐकलं पाहिजे, कारण मंत्र्याची जबाबदारी ही फार मोठी असते. विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर देणं ही मंत्र्यांची जबाबदारी असते. आणि जर मंत्रीच जर तिथे काहीतरी रमी बिमी आणि काय युट्यूब बघत असेल तर मग ते उत्तर काय देणार? काय सभागृहातली चर्चा काय ते तर समजलं पाहिजे. त्याच्यात सहभागी होणं, त्याच्यावरती उत्तर देणं हे एक मंत्री म्हणून जबाबदारी असते. ती जबाबदारी पार पडताना ते दिसत नाही. आणि नक्की अजितदादा त्यांच्यावर कारवाई करतील याच्याबद्दल मला जराही शंका नाहीये. कारण एकदा दोनदा माफ केलं जातं, 10 वेळा कोणी माफ करणार नाहीये. कारण मंत्रीपद हवं असेल तर तेवढं तुम्ही हे पण दाखवली पाहिजे की तुमची कुवत काय करू शकता, पण ते काही करत नाहीये. बर तुपकरजी, या सगळ्यामध्ये या दोन घटना बॅक टू बॅक घडणं आणि त्याच्यामध्ये आता या घडीला सगळ्यात जास्त चर्चा होतीये ती सूरज चव्हाण यांच्यावर झालेल्या कारवाईची. की ती कारवाई आम्ही त्वरित केलेली आहे, कृषी मंत्र्यांवर कारवाई होत राहील. बगल देतात दोन गोष्टी एकमेकांना. ते असं आहे की जेव्हा तुम्ही लोकप्रतिनिधी होता किंवा लोकांमधून निवडून येता किंवा सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करता तेव्हा तुम्ही खूप जबाबदारीने वागलं पाहिजे. गल्लीच्या पोरांसारखं असामान्य माणसाला वागून चालणार नाही. लक्षात ठेवा, तुम्ही काही सामान्य नाही आहात. लोकप्रतिनिधींना लोक फॉलो करत असतात, नेत्यांना लोक फॉलो करत असतात. या सगळ्या घटनांचा विद्यार्थ्यांच्या मनावर काय परिणाम होतो किंवा काय संस्कार रुजवले जातात. महाराष्ट्र हा छत्रपतींचा, साधू संतांचा आहे, पुरोगामी महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. आणि या महाराष्ट्राच्या विधानसभेला किंवा या महाराष्ट्राला एक वेगळी परंपरा आहे. यशवंतराव चव्हाण असतील, वसंतदादा पाटील असतील, नंतरच्या काळामध्ये गणपतराव बाबा देशमुख असतील, एक मोठी परंपरा आहे. आणि विधान भवनातला राडा असू द्या, नाही तर हे नंतर कृषी मंत्र्यांचं त्या ठिकाणी अशा पद्धतीचं वागणं असू द्या, हे सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला अस्वस्थ करणारं किंबहुना व्यवस्थेवरचा विश्वास उडवणार आहे. मला असं वाटतं की तुम्ही लोकप्रतिनिधी झालात, मंत्री झालात, आमदार झालात, तुम्ही जबाबदारीनंच वागलं पाहिजे. तुम्हाला तिथं काही सांगायची सोय नाही. आणि त्यांनी मध्ये म्हटलं की उजाडगावची पाटीलकी, उजाडगावची पाटीलकी तर समाजात कशाला? मला असं वाटतं त्यांनाच बाजूला व्हायचं असेल. उजाडगावची पाटीलकी ज्या दिवशी म्हटलं त्याच दिवशी त्यांनी बाजूला व्हायला पाहिजे होतं. कृषी मंत्री पद हे अत्यंत महत्वाचं पद आहे, लक्षात घ्या. पहिल्या टॉप 5 मध्ये येणारं पद आहे. वंचित आणि सगळ्यात पिसलेला घटक जो आहे त्यांच्यासाठी काम करण्याची किती मोठी संधी कोकाटे साहेबांकडे होती. पण दुर्दैवानं त्यांना त्याचं महत्व कळत नाही किंबहुना त्यांना त्यांचं वागणं बदलायचं नाहीये. तर मला असं वाटतं की या सगळ्या प्रक्रियेमध्ये या सगळ्याचा परिणाम पक्षावर होतो, सरकारवर होतो, वरिष्ठ नेत्यांवर पण होतो. त्यामुळे वारंवार सूचना देऊनही ते ऐकत नसतील तर त्यांना बाजूला करणं हा त्याच्यावरचा सगळ्यात महत्वाचा उपाय. मला याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा पॉइंट आउट करायचा आहे. तो म्हणजे आपल्याला माहिती आहे की 2-3 दिवसांपूर्वी विधिमंडळामध्ये कसा कार्यकर्त्यांचा गोंधळ झाला होता आणि एकमेकांचे अगदी कपडे फाडेपर्यंत प्रकार गेले होते. त्यामुळे कोण येतंय विधिमंडळ परिसरामध्ये, सदनात कोण येतं, कुणाच्या परवानगीने येतं, तसाच काहीसा एक प्रश्न या व्हिडिओच्या बाबतीत सुद्धा होतोय. हा व्हिडिओ ज्यांनी कुणी शूट केलेला आहे तो शूट कसा करता आला? विधिमंडळ परिसरामध्ये, विशेषतः सभागृहामध्ये अशा पद्धतीने मोबाईल वापरणं चालतं का? किंवा कुणी केलं आहे, हे टार्गेटेड काही केलेलं आहे का? हे अनेक प्रश्न या निमित्ताने हे सुद्धा उपस्थित राहतात. रुपालीताई, आता तुम्ही लाखातला एक पॉइंट बोललेला आहात
की निश्चितच लक्षात घ्या, कृषी मंत्री तिथं व्हिडिओ रम्मी खेळू द्या नाही तर मोबाईल बघू द्या, ते चुकीचंच होतं. कारण का विधान भवनामध्ये महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न आणि कॅबिनेटचे सगळे मंत्री आलेले असतात. हा व्हिडिओ जितने वर्ण शूट केलेला आहे तो कुणी शूट केलेला आहे, त्याच्यासोबत अजून किती जण होते, त्यांनी एकटाच कोकाड्यांचा व्हिडिओ शूट केलेला आहे का पूर्ण सभागृहाचा आतला व्हिडिओ शूट केलेला आहे, हे सगळे व्हिडिओ आपल्याला विधान भवनामध्ये मिळणार आहेत. आणि त्याच्यावरच आपल्याला कळणार आहे की त्यावेळेला कोणता मुद्दा महाराष्ट्राचा तिथे चालू होता आणि हा मुद्दा चालू असताना का कोणत्या क्षणी आपले कृषी मंत्री हे तिथं मोबाईलवर खेळत होते. मोबाईल जे काही रम्मी खेळत होते का युट्यूब बघत होते हे समर्थन नाहीच आहे. परंतु त्याच्यामध्ये तुम्ही जसा मगाशी विषय काढला, कशासाठी आणि कोणी हा व्हिडिओ शूट केला आणि तोच व्हिडिओ तो पाठवला हेही पाहणं गरजेचं आहे. हीच सगळी खातरजमा करून 100% माननीय अजितदादा कृषी मंत्र्यांवर कारवाई हे दोन पूर्णपणे वेगळे विषय आहेत रुपालीताई, तुम्ही याची गल्लत नका करू. एक आहे सभागृहाच्या डिग्निटीचा आणि सभागृहाच्या सुरक्षिततेचा विषय आणि दुसरा आहे तो मंत्र्यांनी अशा प्रकारे अक्षम्य वर्तन करणं सभागृहामध्ये जिथे शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत. हे दोन वेगवेगळे विषय आहेत, दोघांची गल्लत करायला नकोय आपल्याला. कृषी मंत्र्यांनी जे केलेलं आहे त्याचा व्हिडिओ समोर आला, तो त्या व्हिडिओवर काय कारवाई होते हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा म्हणजे सभागृहामध्ये कुणीतरी हा व्हिडिओ शूट करताय ही गंभीर बाब आहे. अजित पवारांना त्या गोष्टीकडे कशाला लक्ष द्यायचं, ती गोष्ट अध्यक्ष बघून घेतील की. ते अजित पवारांच्या लुकआउट मध्ये येतच नाहीये, ते अध्यक्षांच्या लुकआउट मध्ये येत आहे. कसं काही येत नाही अजितदादा त्याच्यावर. अहो ज्या मंत्र्यांवर लक्षात घ्या हे आरोप झालेत हे विधान भवनात झालेले आहेत. मग त्यावेळीची परिस्थिती आणि तिथलं जे काय आहे, जरी सभापती अध्यक्ष त्याचे सर्वा जरी असले तरी त्या कोकाट्यांवर कारवाई करताना या सगळ्याची माहिती घेणं ही रिस्पॉन्सिबिलिटी माननीय अजितदादांचीच आहे ना. वेगवेगळे कसे विषय असतील, विषय जरी वेगवेगळ्या अँगलने आपण बघितला तरी तो विधान भवनात घडलेला आहे. आणि बरोबर कोकाड्यांचाच व्हिडिओ कसा काय शूट होतो, वरती आलेले पत्रकार किंवा कुणी केला हे सगळं व्हिडिओ मध्ये येणार आहे ना. ठीक आहे, विद्याताईने काय मुद्दा मांडायचा? विद्याताई माझ्याकडे शेवटचं मिनिट आहे थोडक्यात. हो, मला एक सांगायचंय की मोबाईल आणणं हे मनाई नाही आहे विधान भवन मध्ये. आणि गॅलरीमध्ये जे प्रेक्षक म्हणून बसलेले असतात त्यांच्या खिशात पण मोबाईल असतो. तुम्हाला एक सांगायचं वाटतं मला की मोबाईलमुळे आता तिथे शूटिंग चालू असतं अक्षरशः. तुम्हाला सभागृहात नाही पण बाहेर या नेत्याबरोबर फोटो काढ, त्या कार्यकर्ते आले त्या नेत्याबरोबर फोटो काढ. अरे काय चाललंय काय विधान भवन मध्ये? एवढ्या मारामारा झाल्या तरी तुम्ही लोकांना एवढं सोडतायत आणि ते सगळ्यांबरोबर फोटो काढताय. हे विधान भवन म्हणजे काय फोटो काढायचं सेशन करायचं आहे? तिथे मोबाईल नेला तर मला तर ज्याने व्हिडिओ काढला त्याला थँक्यू म्हणायला पाहिजे की त्याने हे सगळ्या जगासमोर आणलेलं आहे की अशा प्रकारे म्हणजे त्याने खिशातला मोबाईल कधी काढला जेव्हा त्याला वाटलं की इथे काहीतरी चुकीचं चाललंय आणि त्याचा साक्षी पुरावा पाहिजे म्हणून तो मोबाईल काढलेला आहे. ते काय त्यांनी म्हणजे काही वेगळं काम केलं असं वाटत नाही. मी असते तर मी पण काढत असतं, कारण हे काय प्रकार चाललेत. बघूया सगळं चौकशी अंती नेमकं समोर काय येतं ते बघितलं पाहिजे. अध्यक्षांनी पण माझी माहिती चुकीची नसेल तर अध्यक्षांनी पण चौकशीचे निर्देश या प्रकरणी दिलेले आहेत. तुपकरजी, शेवटची 30 सेकंद, कृषी मंत्र्यांवर आता काय कारवाई व्हावी अशी तुमची अपेक्षा आहे? मला असं वाटतं कृषी मंत्र्यांवर तर कारवाई व्हावी ही तर म्हणजे सगळ्यांचीच मागणी आहे, शेतकऱ्यांची. पण जे लोक आमदार खासदार मंत्री निवडून आलेले लोक असतील, अधिकारी असतील, जे चुकीचे वागले त्या प्रत्येकावर कारवाई व्हायला पाहिजे. विधानसभेच्या विधान परिषदेच्या सभागृहाची गरिमा जोपासली गेली पाहिजे. कृषी मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा असं म्हणताय? जो न्याय, एक मिनिट मला एक सेकंड पूर्ण करू द्या. जो न्याय सामान्य माणसाला तुम्ही लावता, विधान भवनात जायला तुम्ही सामान्य माणसाला किती खटाटोप करावा लागतो, मग आमदारांना तो न्याय का लागत नाही, माझ्या आमदारांना तो का लागत नाही? जो न्याय सामान्य माणसाला तोच न्याय त्यांना लागला पाहिजे. आणि मंत्रालयामध्ये प्रवेश करताना पण सामान्य माणसाला हे फेस आयडी काढा, इथे दाखवा, तिथे दाखवा, कुठे चालले काय चालले. मग जो न्याय सामान्य माणसाला मंत्रालयात तोच आमदार खासदारांना लागला पाहिजे हा एक भाग. आणि मला असं वाटतं कृषी मंत्री महोदयांना आता एकदा झालं दोनदा झालं ठीक आहे, वारंवार त्यांचं होत आहे, त्यामुळं त्यांना आता घरी बसवलेलं किंवा आराम दिलेला बरा असं माझं मत आहे. अगदी. कृषी मंत्र्यांचं एक वक्तव्य होतं की पंचनामे काय ढेकळाचे करायचे का,
एखाद्या कृषी मंत्र्याने असं वक्तव्य करणं, याहीपेक्षा वेगवेगळी वक्तव्य आहेत ज्या वक्तव्यांचं कधीही समर्थन होऊ शकणार नाही. कृषी मंत्रीपदासारखं एक जे पद, जे जबाबदारीचं आहे, या राज्यातल्या एक सगळ्यात मोठ्या लोकसंख्येच्या गटाचं प्रतिनिधित्व करणारं आहे. त्यांच्याकडनं अशा वक्तव्यांची अपेक्षा नाहीये, अशा कृतीची अपेक्षा नाहीये. त्यांच्यावर कारवाई योग्य पद्धतीने झाली पाहिजे, अन्यथा ढेकळं सगळ्या पक्षाला खायची वेळ येईल, हे ते पक्षश्रेष्ठी लक्षात घेतील अशी अपेक्षा आहे. या चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला. सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबतोय.